नमस्कार मंडळी, मी तेजा रोहनीचा. अहो मुक्काम रोहनी पोस्ट कुडेगाव तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा. ओ भातावर बिल्ला ओ तेथलाच आहे मी. ते काय झालं ना, मला काल रात्री झोपता झोपता लई मोठं स्वप्न पडलं बा. स्वप्नामध्ये काय झालं ना, गांधीजी आले होते आणि दुसरीकडे रावण देखील आला होता. दोघांमध्ये भांडणं सुरू होते. मी म्हटलं काय झालं रे बा, असं का भांडता तुम्ही? ते म्हणायला लागले उद्याला दसरा देखील आहे 2 ऑक्टोबरला, आणि 2 ऑक्टोबरची गांधी जयंती देखील आहे, म्हणून आम्ही झगडतो. म्हटलं ठीक आहे बा, तुम्ही झगडा, आपण काय बोलावं लहान माणसाने. मी चुपचाप बघतच बसलो. तेवढ्यात रावण गांधीजीला जोराने म्हणाला, गांधी जी, कल मेरी दशहरा है, इसलिए कल सिर्फ और सिर्फ दशहरा मनाया जाएगा. तुम अपनी जयंती किसी और साल मना लेना. गांधीजीला प्रश्नच पडला बा की अरे, रावण तर मला धमकी दिल्यासारखा बोलून राहिला. कारण गांधीजी अहिंसेवाले आणि रावण अहिंसेवाला. रावणाला हिंसेशिवाय दुसरं काही जमतच नाही. येऊन जाऊन माराच्या आणि तोडाच्याच गोष्टी करते. गांधीजीला आता प्रश्न पडला, याला समजवायचं तर कसं समजवायचं? गांधीजीने थोडासा दिमाग लावला आणि त्याला प्रेमानं म्हणायला लागले, बेटा रावण, अरे मी तुझ्यापेक्षा वयानं लई मोठा आहे रे. मन उद्याला माझी जयंती होणार. तू तुझ्या दसरा उद्या परवा कधीतरी करून घेशील रे. कारण तसंही तुला बाण काढतात आणि असं मारून जाळून टाकतात. रावण तेवढ्यातच म्हणायला लागला, बहुत जोराने म्हणायला लागला. त्याला लई राग आला होता. गांधी जी, तुम्हारी हिम्मत कैसे हुई मुझे बेटा कहने की? मैं तुमसे बहुत बड़ा हूँ, हजारों साल बड़ा हूँ. तुम्हें इतना भी नहीं पता कि रावण की उम्र क्या है? और चले अपनी जयंती मनाने. अरे बापा, गांधीजीला परत प्रश्न पडलो, आता याला समजवायचं तरी कसं? मी एक जरी शब्द बोललो तर हा मला मारल्याशिवाय काही राय नाही परत. हो, गांधीजीला लई प्रश्न पडलो होतो. गांधीजीने परत थोडस दिमाग लावला आणि म्हणायला लागले, ठीक आहे रे बा रावण, मी तुला आजपासून बेटा पण नाही म्हणत आणि काहीच नाही म्हणत. जाऊ दे, पाहू आपण उद्याला 2 ऑक्टोबरला जे आहे ते. ज्याचा आधी होईल त्याचा आदय होईल. कारण गांधीजीला समजलं होतं, कोणत्याही शाळेत जा, कोणत्याही गावात जा, गांधी जयंती ही सकाळलाच केली जाते ना. हो, सकाळलाच केली जाते गांधी जयंती. आणि रावणाचा दसरा बाण काढतेत ना, पेटवतेत त्याली बहीण, तो होते रात्री कार्यक्रम. म्हणून गांधीजीला हे सुचलो आणि ते म्हणाले की ठीक आहे रे वा, तुझ्याच आधी होईल, जा बा तू जा. तेवढ्यात मला चावला मोमसा आणि बहीण माझा स्वप्न तुटला रे. त्याच्यावर तर मी काहीच बघू शकलो नाही. काय सांगू आता तुम्हाला? आता तुम्ही आपलं साथ म्हणून तुम्हाला मी आपला स्वप्न सांगितलं. नाही तर बा, मी आपला स्वप्न असं कुणाला सांगत नाही रे. कसं आहे, आपल्याला लई किमती किमती स्वप्न येतात. हे कसं असं छोटे छोटे स्वप्न नाही येत रे आपल्याला. महान मोठे थोर पुरुष येत राहतात. तर कधी अप्सरा येतो, कधी रंभा येतो. पण आता तुम्ही आपला हात म्हणून सांगितलं रे मी तुम्हाला. चला मग येतो बरं का.